साहेबांचा महात्मा ज्योतिबा फुलेंचा अवजय साळवेंचा अवजय साळवेंचा मी गणेशदास गायकवाड, प्रवक्ता युवा सन्मान पार्टी या अमरावती शहरामध्ये अमरावती जिल्हा बँड पथक असोसिएशनच्या वतीने या ठिकाणी जी लोककला सादर केल्या जात आहे, तर ही लोककला गेल्या अनेक वर्षापासून बँड पथक असोसिएशनच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त या गांधी चौकामध्ये या ठिकाणी कला सादर केल्या जात आहे। बँड पथक असोसिएशन हे या ठिकाणी जरी असलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे काम करणारी ही संस्था आहे। आमच्यासोबत बँड पथक असोसिएशनचे अध्यक्ष गणेशरावजी कलाने आहेत, सचिव आमचे गवडी साहेब आहेत, सर्व त्यांचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। गेल्या अनेक वर्षापासून काम करत असताना सामाजिक बांधिलकी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्त सुद्धा अभिवादन करण्यासाठी बँड कलाकार त्या ठिकाणी जात असतात। यासोबतच कलेसोबत शिक्षणाचा दर्जा कसा उंचावला गेला पाहिजे, बँड कलेतून चांगलं कसं कला निर्माण झाली पाहिजे। बँड कला ही एक संगीत आहे, माणसाचा संगीत अविभाज्य घटक आहे। म्हणून मित्रांनो, माझी विनंती आहे की आपण बँड तर वाजवा, त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे सांगितलं, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, तो सुद्धा मूलमंत्र आपण घेतला पाहिजे। आणि अण्णाभाऊंनी सांगितलं, मला रडगाणे अमान्य आहे, मला लढा मान्य आहे, तो लढा आपण उभारला पाहिजे। साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे जयंतीला खऱ्या अर्थानं जर आपल्याला अभिवादन करायचं असेल तर अण्णाभाऊ साठे हे डोक्यावर न घेता डोक्यात कसा घेतला जाईल, आत्मसात कसा केला जाईल, त्यांची प्रेरणा आपण कशी घेतली जाईल हे आपण सांभाळलं पाहिजे। कारण मी पाहिलंय की आमचा समाज अत्यंत गरिबीमध्ये आहे। या बँड पथक असोसिएशनच्या वतीने जे बँड कलाकार 60-65 वर्षाचे होते, परंतु त्याला मानधन मिळत नव्हता, पण बँड असोसिएशनच्या वतीने आंदोलन केलं
आम्ही त्यांच्या सोबत होतो, तर त्यांना आता लोककलेचा दर्जा नव्हता, तो दर्जा आम्ही मिळून दिला. आता जो कलाकार वाजू आपल्या छातीतून जात होता त्याला मानधन मिळत नव्हतं, ते मानधन मिळण्यासाठी प्रयत्न केला आणि दरवर्षीला हे कलाकार आता मानधनासाठी अर्ज करतात, ते पण मिळतात. आता दुसरी मागणी आमची अशी आहे की भयान कलाकारांना, भयान व्यावसायिकांना रस्त्याच्या कडेला जे आज आमचे टपरे आहेत, त्या टपऱ्या ज्या चर्मकार बांधवांना, गटाई कामगारांना जे खोके मिळाले, तेच खोके मातंग समाजाला सुद्धा मिळण्यात यावे, यासाठी आम्ही संघर्ष करणार आहोत. म्हणून मी त्या ठिकाणी सर्व जनतेला अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो. आमच्यासोबत चर्मकार महासंघाचे नेते आहेत, साहेब तुम्ही समोर या. हे अशा प्रकारचं आमच्या सोबत आम्ही सर्व समोर एकत्र आहोत. आम्ही जरी धर्मांतर केलं नसेल, परंतु बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे आम्ही जमात आहोत, अण्णाभाऊ साठे मानणारे जमात आहोत, संत रविदासांना मानणारे जमात आहोत. आम्ही कोणा मातंग समाज असा आहे, हिंदू मुस्लिम शीख ईसाई मातंग समाज सबका भाई. जय हिंद, जय लवजी. मी अमरावती जिल्हा बँड पतंग असोसिएशनचे अध्यक्ष गणेश कलानी. अमरावती जिल्हा बँड पतंग असोसिएशनच्या वतीने 106व्या जयंती निमित्त आम्ही हा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे इथं सादर करत आहोत, कलावंतांचं सादरीकरण करत आहोत. तसंच आम्ही 14 एप्रिलला सुद्धा हा कार्यक्रम घेऊन आम्ही बाबासाहेबांच्या चरणी जाऊन, मस्तकी जाऊन त्यांची समजा बँड कलावंताच्या वतीनं तिथंही आम्ही सादरीकरण करत आहोत. असे आमची उपस्थिती असलेले प्रमुख मार्गदर्शक गणेशदासजी गायकवाड, आमचे बँड असोसिएशनचे सचिव सुरेशजी गवडी, आमचे सचिन भाऊ हे शामभाऊ आखोडे हे इथं उपस्थित आहेत. आमचे बँड असोसिएशनचे कोषाध्यक्ष मनोहररावजी सरकटे इथं उपस्थित आहेत. तसेच माझे 2 शब्द बोलून मी इथं थांबतो. जय भीम, जय मन्ना, जय लोक. मी सुरेश गवळी, अमरावती जिल्हा बँड पथक असोसिएशनचे सचिव. दरवर्षीप्रमाणे आम्ही अमरावती जिल्हा बँड पथक असोसिएशनद्वारा आयोजित करत असतो अण्णाभाऊ साठे जयंती. यावर्षी सुद्धा आम्ही 106वी जयंती साजरी केली. त्यामध्ये महाराष्ट्रातील सर्व कलाकार आणि अमरावती जिल्ह्यातील नामवंत कलाकार यांनी सुद्धा या कार्यक्रमाला हजेरी दिली. त्यांनी सादरीकरण केले. अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित पोवाडे, गायन, गाणे वगैरे म्हटले. मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराजांचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा विजय साहेब.